मी सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सर, आपण स्वामी महाविद्यालय सोडून केंद्रीय विद्यापीठात गेला, अशीच आपली प्रगती होत राहावं आणि यापुढे तुम्ही आम्हाला एक कुलगुरूच्या पदावर दिसावं एवढी मी आपल्याला कारण आपण जिथे गेलात ते प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. तिथून आपल्याला खूप मोठं होण्याच्या संधी आहे आणि त्या संधीचा आपण उपयोग करावा ही आपली संधी तुम्हीच आपल्याबद्दल भावना व्यक्त करा. सर, आपल्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांपैकी आपण फक्त कॉलेजचे जे सहकारी आहात मी त्यांचा शेजारीसुद्धा आहे. अनेक सरांच्या जीवनातले चांगले आणि वाईट अनुभव मी पाहिलेले आहेत. फक्त सरांचं माझं एकाच बाबतीत जमलं नाही कधी की मी स्पष्ट बोलायचो ते त्यांना ते आवडायचं नाही. अनेक प्रसंग असे आहेत. म्हणजे मी सुरुवातीला इथं आलो त्यावेळेस मी नौका होतो, उदगीरसाठीच नौका होतो. त्यावेळेस बिरादर सर आणि भंडारे सर दोघे CSBवर त्यावेळेस काम करायचे. तिथनं आजपर्यंतचा हा प्रवास जो आहे तो अनेक टप्प्यामध्ये गेलेला आहे, जात आहे. मी सुरुवात आणि शेवट फक्त सांगतो, मधल्या काही गोष्टी सांगतो कारण खूप वेळ झालेला आहे, सरांनाही आपल्याला ऐकायचं आहे. एक वेळेस नवीन मी आणि हरकरे सर चहा घेत होतो. मी चहा घेऊन बाहेर आलो, मला एक अननोन नंबरवरून फोन आला आणि त्यावेळेस मी मला सांगितलं, सकाळ सर तुम्ही तुमच्या भंडारे सरांना का त्रास देता? मला आपण कोण बोलताय? त्यांनी सुरुवातीला नाव सांगितलं नाही. म्हणजे आपण कोण बोलताय सुरुवातीला तुम्ही सांगा, त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन देतो. तुम्ही लते साहेब बोलतो. तुम्ही का बोलताय? तुम्ही का बोलताय? तर ते म्हणाले की नाही, माझी मुलगी त्यांना मी देणार आहे. मग मी सर त्याच भाषेत त्यांना म्हणालो की तुम्ही आता त्यांना मुलगी देणार आहात म्हणून तुम्ही बोलताय का त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून बोलताय? तर तुम्ही बोलायची गरज नाही साहेब म्हणलं. हरकरे सर समोर होते. तुमचं प्रेम आता फक्त मुलगी त्यांना देताय म्हणून त्यांच्यावर त्यांचं प्रेम येत आहे. ते माझ्या गावचे शेजारी आहेत, त्यांच्यावर किती प्रेम करायचं तो माझा विषय आहे. तुम्ही या बाबतीत बोलायचं नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या चुका सगळ्या माफ करायच्या हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही मला यानंतर फोन करायचा नाही. त्याच्यासोबत कसं राहायचं ते मला माहीत आहे आणि तुमच्यापेक्षा निश्चितच आज सुद्धा मी त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. ते मी सरांच्या समोर त्यांना सांगितलं त्यावेळेस. तर मला माहित नव्हतं लते साहेब कोण आहेत, तो विशेष नव्हता. तेव्हापासूनचा प्रवास तर कालपर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे परवा दिवशी मी सुट्टीवर होतो आणि मग सर 8:30 वाजता फोन केला, सर मी असा सुट्टीवर आहे, आपला SCचा डेट कंबाईन घ्या तुम्ही. सर म्हणजे ठीक आहे सर. मी गेलो आणि मग सरांचा मला फोन आला, सर असं की एक कर्मचारी जात असताना आपल्याला कसं हे करायचं त्याला सोडताना काय नियम असतात. सरांनाही माहिती नाही. सरांनी विचारणा केली आणि मला सर म्हणाले, सर तुम्हाला कसं माहित नाही? तुमचं सकाळी फोन झाला सरांशी, तुम्हाला माहित असायला पाहिजे. सर मला सांगितलं नाही सरांनी. हा तेव्हापासूनचा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये अनेक असे प्रसंग आले आमच्यामध्ये. आता जसं आदितीनं सांगितलं, अनेक सहकार्यांनी सांगितलं की सर ही धावपळ मला आवडत नाही जी तुम्ही करता. कारण सरांना मी ऍक्सिडेंट झाल्याबरोबर त्या दिवशी फोन केला आणि सर तुम्ही सहीला आला होता त्यावेळेस. सरांना मला सर तुम्ही कसे आहात? तसं मला सर गाडीला नुकसान झाले आणि मला लीन नाही दिल्यामुळे मला टेन्शन होतं. मी म्हणालो सर की गाडी आणि लीन जाऊ द्या खड्ड्यात, तुम्ही कशा आहात ते आरोग्याला मला सांगा. म्हणजे तुम्ही महत्व कशाला देताय? तुम्ही वेगळ्या पद्धतीने जगताय किंवा तुमचा जगण्याचा व्ह्यू वेगळा आहे, माझा वेगळा आहे. त्यामुळेच कदाचित आमचं जमते असं नाही, जमत नाही असं नाही, पण फार जमत नाही. असे अनेक प्रसंग आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्याबद्दल काही वाईट भावना आमच्या मनामध्ये आहे, काय अजिबात नाही. मी सरांना सुद्धा काल परवाशी बोलले, सर आम्ही एखाद्या वेळेस मी त्या खुर्चीवर असताना जे माझी वागणूक ते मी फक्त तुमची नाही बघितली. ती तुम्ही सहकारी म्हणून जरी असलात ते तुमच्या पाठीमागं तुमचा फॅमिली, त्या फॅमिलीचं भविष्य या सुद्धा गोष्टीचा विचार मी केलेला असतो किंवा केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जेवढं काही मला मदत करता आली तेवढी मदत केली. आता जसं गोरे सरांनी सांगितलं की सर तुम्ही कोणतं पॅटर्न वापरला माहित नाही, तुम्हाला एलसी मिळाली, आम्हाला मिळाली नाही. सर माझं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटचे माझे दोन्ही सहकारी आहेत, तुम्ही सुद्धा सहकारी आहात. थोडंसं झुकतं माप मी त्यांना त्यावेळेस दिलं. मी स्पष्टपणे ते मान्य केलेलं आहे आणि मॅनेजमेंट समोर सुद्धा मान्य केलेलं आहे की सर आमचा एक माणूस हा एक्सेस आहे, संरक्षित पद आहे आणि
हे जे दुसरे व्यक्ती सहकारी आहेत ते जाऊ इच्छितात, कारण त्यांची सर्व्हिस कमी झालेली आहे. त्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. एक दिवस मॅनेजमेंटने नाही म्हणून सांगितलेलं असताना सुद्धा मी जे जुने आपले अध्यक्ष आहेत त्यांना रिक्वेस्ट डिसाईड सोडायला काय हरकत नाही. आणि आपण आता एनओसी देऊन पुन्हा विचार करू सोडायचा नाही सोडायचा, तो त्यांचा विषय असतो, त्याच्यात आपल्याला फार हस्तक्षेप करता येत नाही. तर त्यांनी मला सर मी नाही म्हणतोय, कारण मी एका कर्मचाऱ्याला नाही म्हणले, त्यामुळे मी एकाला नाही म्हणत नाही. तुम्हाला काय करायचं तुमच्या स्तरावर तुम्ही करा, पण मी अजूनही त्याच्यासाठी नाही म्हणतो. मी सर फक्त तुम्ही ओरडले तरी मला सांगा येस म्हणून, ठीक आहे तुम्ही द्या. त्यावेळेस सरांना एनओसी दिलेली आहे. सरांनी सरांच्या सोर्सची सगळी माहिती घेतली, पण याचा अर्थ भंडारे सरांचं काहीतरी नुकसान व्हावं हा उद्देश नाही. हा डिपार्टमेंटचा आमच्या हित व्हावं हा उद्देश आहे. तर या उद्देशाच्या दृष्टिकोनातून सरांसोबत रिलेशन राहिलं. आता सर एकाने उल्लेख केला, म्हणजे काही मजेदार त्याची किचन मला सांगतो सरांनी कसं काही गडबड करतात आणि काहीतरी करायला जातात काही दुसरं करून असतात. सरांना त्या दिवशी सुद्धा मी फोन केला होता, सर तुम्ही यायलात का, कारण त्यांची सरांची एक दिवस अगोदर रजा होती आणि मी सरांना फोन केला, सर 10:30चा पिरियड आहे, सर नाही रजेवर आहेत दिला, सर तुम्ही येतात. सर आलो सर इथे जवळ झालो आणि फोनमध्ये आवाज मिसेसचा आवाज यायला लागला त्यांचा. मी माझ्या लक्षात आलं की सर कदाचित घराचं काम निघालीच नाही. पण सर त्यावेळेस मला सांगा, सर मी आज मी सुट्टी घेऊ इच्छितो, काय फरक पडणार सर, एवढं काय झालं सर. पण तेवढ्या घाईघाईमध्ये यायचं आणि मग हे असे प्रसंग व्हायचे. अहो सर नोकरी आपण लाईफ जगण्यासाठी करतो, प्रत्येकाला नोकरी असते असा भाग नाही, पण जीव सुरक्षित राहिला, लेकरं आहेत, लेकरांचं भविष्य. जसं आता कोडाळे सरांनी सांगितलं, ज्या दिवशी सरांना अटॅक आला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मला कळालं. मी आणि नागापुरे सर सकाळी गेलो आणि मी पहिल्यांदा मॅडमवर रागवलो, मॅडम तुम्ही शेजारी राहता, रात्री झाले, सांगायला फोन करायला काय झालं तुम्हाला. तर सरांचा त्यावेळेस चेहरा बघितला, जसं कोडाळे सर सांगितले की सगळ्या कुटुंबाप्रती त्यांची जी काळजी होती ती काळजी त्यावेळेस आम्हाला दिसत होती. सर असं मी सरांना आजही म्हणलो, सकाळी कालही म्हणलोय की सर कमीत कमी यापुढे तुम्ही निवांत, ठीक आहे तुमच्या मनासाठी तुम्हाला नोकरी मिळाली. कारण सर सुरुवातीपासून कधी डिपार्टमेंटमध्ये रमलेच नाही. कधी तासालाही मी सर कधी आता विनोदानं सांगायचा भाग म्हणजे सर एखादा टॉपिक असा शिकवायचे मुलांना, असं सगळं विश्व घुमून यायचं फिरून यायचं, पण पोराला टॉपिकच कळायचं नाही कुठून. मुलाचा विषय असाचा टॉपिक आणि सर त्याला सगळं टॉपिकच्या होती सगळं जग फिरून आणायचे. मग ते पोर म्हणायचे सर की काय सर सांगितलं काही कळतच नाही. तर त्या लेवलचे आपले विद्यार्थीच नाही. तुमचं वाचन प्रचंड आहे, वाचन प्रचंड आहे, तुम्हाला जास्त सांगावं वाटतं, पण त्याला घ्यायची कॅपॅसिटी नाही ना. कदाचित त्या अशा अनेक गोष्टी असतील त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जमल्या नाही. पण आज तुम्हाला एक चांगले दर्जेदार विद्यार्थी पीजीचे विद्यार्थी आपल्यासमोर येणार आहेत, त्यामुळे तुमचंही समाधान आहे, तुमच्या वाचनाचा त्यांनाही फायदा होणार आहे. आता सर बऱ्याच गोष्टी असं लपून ठेवायच्या. आता ऍड येण्याच्या अगोदरपासून त्या गोष्टी मला तिथल्या माहित होत्या, कारण योगायोगानं तिथला जो हेड आहे तो माझा रिलेटिव्ह आहे, तो माझा चांगला मित्र आहे. ते मला सुरुवातीपासून तो अजमेरहून इथे येण्याच्या अगोदरपासून आमची चर्चा असायची. मला म्हणजे सर आपण दोघे ऍप्लिकेशन टाकू शकतो, मला जमत नाही कारण मी पेन्शनर मध्ये आहे, तिथं पेन्शन मिळत नाही. मग त्यांचं सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा नंतर ऍड केली आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं. मग सरांनी मी असताना सरांनी अर्ज माझ्याकडे दिला. मी सरांना विचारलं होता सर कोण आहे तिथं हेड, सरांनी कोणतं दुसरं नाव सांगितलं. मला वाटलं ते सरांना मला सांगायचं नसेल. ठीक आहे सर काय मग तुमची सांगायची इच्छा असेल तर मी तुम्ही जास्त विचारतो, ठीक आहे. पण त्यांनाही सांगितलं. आज सकाळी मी सरांशी बोललो की सर सांभाळायचं आहे सरांना, तुम्ही सांभाळा, आम्ही इथं सांभाळले मला तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही गोष्टी सांभाळा. सरांचा स्वभाव चांगला आहे, वाचन प्रचंड आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या. सरांचं नेहमी असंच असायचं की 2:15 वाजता मी जायचं, 2:15 सरांचा रजेसाठी फोन यायचा. मी म्हणा सर सकाळपासून आपण डिपार्टमेंटला होता, सकाळी सांगायचं ना. पण ते कधीच असं सांगायचं बरोबर 2:15च्या दरम्यानचे, कारण त्यांना आठवायचंच नाही ते. जायच्या पुढे मग आठवायचं, मग मी सापडायचं नाही, मग सरांना सांगायचं देऊन टाकायला. मग मला वाटायचं सर असं एवढी धावपळ तुम्ही का करता, कशासाठी करता. आपण महाविद्यालयामध्ये आल्यानंतर थोडंसं स्थिर राहावं, पण कधी स्थिर असं मला दिसलेच नाही. नेहमी वाचन त्यांचं प्रचंड आहे, कदाचित तेही कारण असू शकतं. आम्ही सर कामापुरतं वाचतो आणि कामापुरतं शिकतो, म्हणजे आपलंही लेवल आणि कोणाचंही लेवल जुळलं पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझा 3 वर्षापासून वाचन पूर्ण टोटल 100% बंद आहे. 100% सांगते. फक्त कामापुरतं उद्या काय शिकवायचं, रात्री वाचायला वाटतं वाचायचंच आहे, तर वेळही मिळत नाही तेवढं. आणि तेवढी विद्यार्थ्यांची सुद्धा क्षमता राहिलेली नाही, आपण सगळे पाहतो. पण या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त त्यांचं आणि आपलं तेवढं जुळलं तरी भरपूर झालं असं वाटायचं आणि मग आम्ही तितकंच थांबायचो. पण तुम्ही खूप प्रचंड वाचन केलं, अनेकांनी सांगितलेलं आहे तर असंच आपण वाचन करत जा. आता तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तुमचं वाचन, तुमचं लेखन, तुमचं मार्गदर्शन हे सगळं आता बहरणार आहे आम्ही तुम्ही. त्यासाठी असं तुम्ही बहरत राहो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तू सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत अशा आणि जे आमच्यामध्ये घडलेल्या आहेत. सुरुवातीला तुम्ही नवीन होतो आणि हे दोघं एक पाहिजे.
पण ज्यावेळेस एकच पोस्ट काढणार आहे म्हणून लक्षात आलं, मग त्यावेळेस मात्र मग आणि काळगापुरे सर साक्षीला आहे, आम्हाला तिसरी पोस्ट ही आपल्याकडे ओबीसीचा त्यावेळेस सुद्धा हे होता, बॅकलॉग होता. तिसरी पोस्ट ओबीसीला काढायचं चाललं होतं. मी सरांना म्हणालो, सर तुम्ही तर सरांना सांगा, वेळापूरकर सरांना, आणि दोन्ही एकदा पोस्ट काढून द्या, दोन्ही आपल्याकडे माणसं आहेत, दोन्ही माणसं आपल्याकडे आहेत, समजले नाही आपल्याला एक एक भरायचं. म्हणजे सर बघा चांगली गोष्ट आहे, पुन्हा भविष्यात पुढे संख्या राहणार आहे पुढं, ते मी सरांना दारामध्ये बोललेलं आहे. त्यावेळेस त्या पोस्ट निघाल्या, मग पोस्ट दोन निघाल्या, मग दोघांची एकी झाली. पुन्हा ते भाग करायच्या बाबसामध्ये पण माझ्यापर्यंत यायचं नाही. पण अशा अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. सरांना वाटायचं की इंटरव्ह्यू मध्ये सर काय काय बोलतील की काय काय विचारतील. मी जे पेपर शिकवतो ते बरोबर अभ्यास करून जायचे. कारण कॅशच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा उदाहरण मला वाटतं, सर तुमचं एक जनरल काहीतरी ते पकडत नव्हते मार्क्स, इंटरव्ह्यू मध्येच त्यांचा एक लेख आला होता वागडमध्ये, तो त्याला म्हणतो ISB नंबर काहीतरी नव्हता त्यावेळेस सर. तर ते मॅडम मला म्हणाले की सर हे धरता येत नाही. म्हणून मॅडम तुम्ही धरा की न धरा तुमचा प्रश्न झाला. त्यांना मी सांगितलं सर तो ते अंक जो आहे ते पत्रिका जी आहे ती ISB नंबर आहे तुमच्या नियमात बसते का नाही माहित नाही, पण हिंदीची जी दर्जेदार पत्रिका आहे मला मार्क धरायचे धरा किंवा न धरा तुमचा प्रश्न झाला. तर सर त्यावेळेस सरांना वाटलं सर उलटे कसे बोलावले ते, मी त्यांना वाटलं कुठं त्यांनी धरणं गावून म्हणतील की काय. पण असे अनेक प्रसंग आहे सर, असं काहीच नाही. आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपल्याला काही आपल्याकडे गायडिंग बी असतात, काही आपल्या लिमिटेशन असतात. उलट त्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणा तर स्वभाव आपला वेगवेगळा असू शकतो, पण मिळून जुळत नाही किंवा एकमेकाबद्दल आपण वाईट चिंततो असं अजिबात नाही. कारण घर घेण्याच्या संदर्भात असंच झालं, जसं आता संदर्भ दिला मी घेतल्यानंतर सरांना चांगली गोष्ट आहे ना, सरांनी मला अजिबात सांगितलं नाही. मला वाटतं गुणराव सरांनी आनवरे सरांनी तिथं भेट दिली होती घर घेण्यासाठी. तर मी माझे क्लिअर सगळ्या गोष्टी ज्या व्यवहार झाले मी सरांना सांगितले. मग सर गेले सरांना म्हणलं की घर घ्यायचं आपल्याला, चला घर घ्यायचंय. मग त्यांनी म्हणजे घर नाही या साईडचं पूर्व सरांना पूर्व दिशेच पाहिजे होतं. मला माहिती होतं 100% पूर्व दिशेचं आहे, पण त्यांना कदाचित त्यांचा कसा संपर्क झाला माहित नाही मला. पण सर गेले आणि सगळं झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी घेतल्यानंतर सर मी घेतो ते कसं घेतलं त्यांनी सगळं मला सांगितलं. सरांपेक्षा 1 लाख रुपये कमी देतो म्हणजे खूप सगळी लगेच बयान देऊन टाकले. एम सरपेक्षा 1 लाख रुपये कमी मिळाला. हे होतं पश्चिम दिशेचं. ऑलरेडी रस्ता हा हे होता आणि मला पाहिजे पूर्व दिशेचा रस्ता लहान आहे, रस्ता मोठा आहे. म्हणजे अशी गोष्ट जे करायला जातात काहीतरी, मग सरांच्या हे नंतर लक्षात आलं. म्हणून सर असं का केलं, मला थोडं कल्पना हे आपल्याला इकडे मिळालं असतं की बदमाशी आणले सरांनी हात त्यांनी बदमाशी आणले ते नाही विचारलो सर म्हणजे नाही विचारले सर आहे ते मला माहित आहे. पण थोडासा विश्वासानं सांगितलं असतं तर तसंही झालं. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की थोडंसं आपण मन मोकळं केलं तर ते सगळ्या गोष्टी सगळ्यांना घडत असतात. तर असे अनेक किस्से आहेत. जास्त वेळ झालेला आहे, मी जास्त वेळ आता घेत नाही. सरांना या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सर आमची फक्त माझी वैयक्तिक विनंती आपल्याला एवढीच आहे की आपण फॅमिली सहित राहा, खूप खूप आनंदात राहा. कारण लेकरांना याच वयामध्ये आता मुली आहेत आपल्याला 2. सरांना म्हणाले सर थोड्या लांब घर घेऊ नका. मी सुरुवातीला सांगितलं घर घ्या, पण इथं तंगेवार सरांसोबत फ्लॅटमध्ये मी एखादी फ्लॅट बुक करा. कारण लेकरं तुमच्या मुली आहेत, ट्युशन लांब जाण्यासाठी त्यांना खूप लांब पडतं आणि आजही लांब पडतं. तसं सरांनी लेकरांवर सर करतात. म्हणजे आई कधी कधी म्हणायची ते भंडारी तुमचे तुला कळते का नाही, ती लेकरं मोठे झाली तरी पाठीवर घेऊन फिरायचे सर, पाठवी करून फिरायचे. मी म्हणायचं आई तुला काय त्रास आहे, लेकरं आहेत त्यांना प्रेम वाटतं ते घेऊन फिरते, तुला काय अडचण आहे. खूप म्हणजे लेकरं बेटा तू आठवत असेल तुला सर मी त्या म्हणजे गेट पासून सर पाठवी घेऊन येताना माझ्या आईला बघितलं होतं. ठीक आहे, सांगण्याचा उद्देश म्हणजे की एवढं ते कुटुंब वत्सल आहे, असंच आपल्यामध्ये प्रेम असावं आणि आपण फॅमिलीला भरपूर वेळ द्यावा. फक्त एकच अपेक्षा तुमच्याकडनं करतो, तुम्ही आता वाचनाची काही फारशी गरज नाही, खूप वाचन केलेलं आहे. फक्त फॅमिली सोबत राहा, फॅमिलीला खूप चांगला वेळ द्या, आनंदाने राहा, खूप मोठे व्हा. एवढ्याच या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो.